आणि काय झालं मित्रांनो, 60च्या वयात सुद्धा 60 नाही जवळजवळ 66च्या वयात सुद्धा ₹60 मिळणारी सेक्स पॉवरची टॅबलेट तो घेत होता. ह्या वयात सुद्धा त्याच्या अंगात एवढा कंड कसा होता? नक्की काय झालं? सगळी माहिती घेण्यासाठी व्हिडिओ कंप्लीट नीट बघा. तर नमस्कार मंडळी, नमस्कार मित्रांनो, नमस्कार आयुर्वेदा लवर्स. तर आज आपण असंच जाणून घेणार आहोत एका डिसीजवरती. तर एक हॉस्पिटलमध्ये मी एक केस बघितली. मी हॉस्पिटल जॉईन केलं तुम्हाला म्हटलं होतं. त्याच्यामध्ये एक केस बघितली. एक काय होतं, 63 ते 64 वयाचे एक वृद्ध माणूस. त्या वयात काय होतं तुम्हाला माहिती, कसल्या काय अडचणी होतात वेगवेगळे. आणि त्या माणसाला काय होतं मंडळी, त्याला शुगरचा त्रास होता. शुगर म्हणजे साखरचा त्रास होता. साखर पण किती असायची त्याची, 300 ते 400. आता 300-400 साखर तर खूप जास्त आहे. पण अशा वयातसुद्धा माणूस नादिक होता. कशाचा? हां, त्याचाच मंडळी. तर त्याचा नादिक होता. ह्या वयातसुद्धा कसं असू शकतं? मग काय झालं, काय करावं त्याच्या मुलांना कळेना. आता म्हणजे काय झालं होतं मित्रांनो, त्याच्याकडे नवीनच फोन आला होता. स्मार्टफोन घेतला. आता त्याच्यावर वेगवेगळं बघायचा, स्क्रोल करायचा. मग बघता बघता त्याला असे व्हिडिओ यायला लागले. ते बघू लागला तो माणूस. मग आता तो नवीन मोबाईल घेतलेला. त्याला तर त्याच्यावरची हिस्ट्री क्लिअर करता येत नाही. मग आता काय करायचं? तो तर बघायचं तसला, आणि एकदा त्याच्यावरती टच केलं, सर्च केलं, खाली पण तेच रील्स येतात, तुम्हाला माहिती मित्रांनो. मग असं तो त्याच्याच नादी लागला. मग असं करत करत तो आता काय, पैसे तर होते जवळ, पैसे पाण्याला पाळून माणूस. मग काय केलं त्याने, ₹60ची टॅबलेट घ्यायचं मेडिकलमध्ये जाऊन. टॅबलेट घ्यायचा मित्रांनो, आणि काय करायचं तुम्हाला कळलंच असेल. मग असं कसं सहन करायचं सांगा. आता त्याचा मोबाईल कधी काय झालं, प्रॉब्लेम आला. आता त्याचा प्रॉब्लेम आला तर त्याला नीट करता येत नव्हते. मग तो त्याच्या मुलांकडे द्यायचा तो मोबाईल, आणि मुलांकडे दिला मित्रांनो. मग मुलांनी नीट करताना आतमध्ये बघायचं त्याचे एक वडील काय बघतात, हे काय. ह्या वयातसुद्धा त्यांनी हे बघणं आहे का योग्य? नाही. पण मुलांना कळलं हे करतात असं. पण मुलांनी सांगायचं कसं की हे असं करतात? त्यांना समजून वडिलांना असं करू नका, अरे बाबा हे चुकीचं आहे तुमचं. वडिलांना कसं सांगू शकतात मुलं हे असं करू नका? ते त्यांना सांगताच येत नव्हतं डायरेक्ट. मग काय करायचं आता? मोठा गंभीर प्रश्न आहे. तुम्ही सांगा मंडळी, अशा सिच्युएशनमध्ये काय करायला योग्य वाटतं तुम्हाला? कमेंट करा नक्की. बरं, मग काय करायचं मित्रांनो? त्याला शुगरचा त्रास. मग त्याने हे असले कामं केल्यामुळे, जास्त हे केल्यामुळे परत बीपी कमी जास्त होणं, बाकीच्या गोळ्या खाणं. आणि मंडळी ते ह्याच लक्षणांबरोबर त्याच्या हात असं थरथर कापत होतं, लटलट उडत होतं. मग आता लटलट उडणं हात, आणि हात लटलट कधी उडत होतं, जेव्हा तो आराम करायचा, विश्रांती, जेव्हा शांत बसायचा तेव्हाच लटलट उडत होते. आणि त्याला काय व्हायचं, हळू ॲक्शन करायचं, कोणती पण ॲक्शन करताना हळू करायचं. मग त्याच्यासाठी ते गोळी खायचा, टॅबलेट सांगितलं मित्रांनो मी तुम्हाला. मग काय झालं मंडळी, असंच आता त्याला काही सांगता येईना. त्याच्या मुलांना कळलं, सांगता येईना. त्यांनी त्याच्याकडून फोन लांब ठेवण्याचा प्रयत्न केला, त्यांना फोन नाही द्यायचा. तर आता खिशात पैसा उड्या मारतो. पैसा असल्यावर काय करायचं काय कळत नाही माणसाला. मी नवीन फोन घेईल म्हणत होतं ते. एकदा तर म्हातारं एवढ्या पुढं गेलं होतं की आयफोनच पाहिजे म्हणून बसलं होतं. काय करायचं मित्रांनो सांगा. पोरांनाचा पण नाईलाज शेवटी. आता आपलं आई वडील, आपला बाप आहे, बापाला तरी करावंच लागतं, त्यांना साथ द्यावीच लागते. काय करायचं आता? नवीन तुम्ही नाही दिला मला फोन, पोरांनी फोन त्याचा लपवून ठेवा. तुम्ही माझा फोन नाही दिला तर मी नवीनच फोन घेणार म्हणून बसलं, आयफोन मी घेणार म्हणून बसलं. मग काय करायचं मित्रांनो? तुम्ही अशा सिच्युएशनमध्ये असता तुम्ही इमॅजिन करू नका मित्रांनो. जर तुम्हाला वाईट वाटलं असेल तर सॉरी, पण तुम्ही काय केलं असतं इमॅजिन करा. ते असं तुमच्याबद्दल असं होणार नाही आणि होऊही नये असं मी सांगतो मित्रांनो. पण आता काय करायचं? मग आता असाच विचार करत होते ते. मग आता त्याला पोरांना पण कळणं, पोरांनी ठरवलं आता काय म्हातारे स्वतःच्याच ह्याने करते, त्याला काय झालं तरी पण दवाखान्यात नेलं नको, न्यायचं नाही. त्यांनी ठरवलं, त्या म्हाताऱ्याला पण सांगितलं मी तुम्हाला काहीही झालं दवाखान्यात नेणार नाही. तरी पण त्याला फरक पडेना. आता त्या इच्छेसमोर कोणाचं काय चालतंय? एकदा कंड आला म्हणजे कोणाचं काय चालतंय का? नाही चालत. मग काय करायचं? ते बॅलन्स संपलं, बॅलन्स नाही टाकायचं समजलं तर ते बाहेर जाऊन पैसे येते, लगेच दुकानात जाऊन बॅलन्स टाकून घेणार. प्रॉब्लेम मला पोरांनी नीट नाही करून दिला तर ते स्वतः नीट करून घेणार. मग आता असंच कळलं आपल्याला. आता दुसऱ्या एका त्याच्या शेजारच्या मित्रांनी, म्हणजे तेच डॉक्टर होता, त्याने अशा डॉक्टरांचा सल्ला दिला. मग आता डॉक्टरांना सांगावं लागलं ना हे सगळं, त्यामुळे ते म्हाताऱ्यासमोर सांगता येत नव्हतं. मग डॉक्टरांना जेव्हा कळलं, हात थरथर कापते,
हात थरथर कापतात हे कशाचं लक्षण आहे मित्रांनो? पार्किन्सन डिसीजमध्ये काय होतं, जेव्हा आराम करतो माणूस त्याच्यामध्ये हात थरथर कापतात, मूवमेंट स्लो होते, रिजिडिटी म्हणजे अंग असं टाईट होतं, आकडल्याने होतं, म्हणजे पाठ तुडवली वगैरे तर जास्त मोडणार, हाडे मोडणार, एकदम असं दुखणार, असं वाकणार वगैरे कोणती तरी हाडे असं होतं. मग हे सगळी लक्षणं डॉक्टरला कळलं की हे म्हाताऱ्याचं नाही काही प्रॉब्लेम, त्या वयामध्ये त्या पेशंटमध्ये काय होतं, त्या रुग्णामध्ये ते पार्किन्सन डिसीज झाला म्हणजे त्यामुळे सेक्शुअल डिस्फंक्शनॅलिटी झाली. सेक्शुअल डिस्फंक्शनॅलिटी म्हणजे ज्या वयात नाही करू वाटणं त्या वयातसुद्धा त्याला करू वाटायला लागलं. मग हे असं असतं मित्रांनो, ते त्या माणसाचा काही प्रॉब्लेम आहे का, त्रास आहे का, काही नाही त्याचा प्रॉब्लेम. आता त्याला तो आजार आहे तसा, मग त्याने ते काय करणार, बरोबर आहे ना? त्याच आजारामुळे त्याला हे सगळं करावं लागतंय आणि त्याच्याच आजाराला हे करून हे सगळं करते. तर मग त्याला मेडिसिन चालू केलं. पहिल्या 1 महिन्यात हळूहळू कमी आलं, त्याची थरथर कापायची कमी आलं, त्याचे तसलं गोळ्या खायचं पण हळूहळू कमी केलं. मग एकदम बंद केलं का त्याने? नाही, ते सगळं जात नाही शरीरातून लवकर. तर मित्रांनो असं हळूहळू त्याने कमी केलं आणि कमी केलं शेवटी नाही, म्हणजे खायचं त्याने पूर्ण थांबवलं. आता थांबवायच्या मनस्थितीमध्ये आला, थांबवलं नाही पण खातेच कधी कधी असं, पण ते गोळ्या खाल्ल्यामुळे त्याला बाकीच्या गोळ्या पण खावा लागतात आणि पण दुसरं एवढे जास्त काही करत नाही. आता जरा एवढं शांत राहतं, स्थिर राहते ते माणूस. नाही बघा मित्रांनो, तुम्ही कसं काय होऊ शकतं तुम्ही कसल्या परिस्थितीला. आणि आपल्याला काय मेडिकल ह्याच्याबद्दल माहिती नसते, हे फक्त आयुर्वेदाबद्दल नाही, सगळ्या पेशंटला असं होऊ शकतं. जर तुम्हाला अशी माहिती असेल, कोणालाही असंही करू नका, काहीही अडचण असेल मित्रांनो, ही गोष्ट म्हणजे खरी परिस्थिती पेशंटबद्दलची सांगण्याचा माझा हेतू स्पष्ट हाच आहे की कोणालाही आपल्या घरात किंवा शेजारी पाजारी किंवा आपल्या जवळच्या माणसाला असं काय होत असेल तर डॉक्टरांना नक्की सांगा, सगळं सांगा, तरच ते नीट होऊ शकेल. फक्त त्यांना ह्याचं असं असतं म्हणून नाही आणि कोणाला काय वाटेल म्हणून सांगून लाजून गप्प बसू नका. शेजाऱ्यांना सांगू नका, पण डॉक्टरांना तरी सांगू शकता ना तुम्ही, तर डॉक्टरांना सांगा. डॉक्टरांचा बरोबर सल्ला घ्या, योग्य सल्ला घ्या, ज्या त्या स्पेशल डॉक्टरांना भेटा. थँक्यू मंडळी.